ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तालुक्यातील शहराचं ग्रामदैवत आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज यांच्या 327व्या संजीवनी समाधी सोहळा आणि यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरात सध्या भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे। या निमित्तानं भव्य तुकाराम गाथा पारायण, योग संग्राम ग्रंथ पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावात सुरू आहे। मंदिर परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होतीये। यात्रा उत्सवाच्या निमित्तानं संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये गाथा पारायण आणि कीर्तन सेवेला प्रारंभ झालाय। या नाम सप्ताहामध्ये विविध कीर्तनकारांच्या माध्यमामधनं भक्तीचा जागर केला जातोय। हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मुंडे यांनी आपल्या ओजस्वी कीर्तनामधनं भाविकांना भक्तीचा संदेश दिला। त्यांच्या कीर्तनामुळे परिसरामध्ये भक्तीचा उत्साह वाढल्याचं चित्र बघायला मिळतं। यावेळी बोलताना हरिभक्तपरायण तुकाराम मुंडे महाराज यांनी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या कार्याची माहिती सांगितली आहे। ते म्हणालेत की संत शेख मोहम्मद महाराज हे विठ्ठल भक्तीचे उपासक होते। त्यांनी समाजात एकता, बंधुता आणि मानवता यांचा संदेश दिला। त्यामुळे आमच्या दृष्टीनं संत कबीर आणि संत कमाल ज्या आध्यात्मिक उंचीवर आहे त्याच उंचीवर संत शेख मोहम्मद महाराज यांचं स्थान आहे। त्यांच्या कार्याचे अनेक आध्यात्मिक अनुभव भाविकांना आले आहेत। श्रीगोंदेकरांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावं आणि भविष्यामध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचे भव्य असं मंदिर उभं राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सध्या सुरू असलेल्या गाथापारायण, कीर्तन आणि हरिनाम सप्ताहामुळे श्रीगोंदा शहरामध्ये सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। भाविक मोठ्या संख्येनं इथे सहभागी होत संतांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतायत। अखंड हरिनाम सप्ताह श्रीगोंदा शेख मोहम्मद देवस्थान खरं तर ही एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे। मुस्लिम समाजातले एक थोर साधू विठोबाची आराधना करतात, भक्ती करतात। आमच्या नजरेमध्ये कबीर आणि कमाल ज्या उंचीचे आम्ही मानतो त्याच उंचीचं शेख मोहम्मद देवस्थान आम्ही मानतो। गोविंदाशी एकरूप झालेलं हे जीवन आहे। यांचा अनुभव वेळोवेळी येत राहतो। आजच झालेली एक घटना आहे, जेव्हा रथ मंदिराकडे येत होता, मी इथे श्रीगोंद्यात आलो होतो, तेव्हा रथामध्ये आमचे मोठे भाऊ होते, आपल्या इथलेच मोठे पाटील, तर ते ट्रॅक्टर चालवत होते। वर विजेच्या तारेला रथाचा स्पर्श झाला, रथाच्या मागेही विजेचा करंट उतरला, रथाच्या समोरही उतरला, ठिणग्या पडत होत्या, पण रथ जेवढ्या जागेत आहे तेवढ्या जागेत एकही ठिणगी पडली नाही। आज मी माझ्या डोळ्याने पाहिलेला हा प्रसंग आहे। अशा अनुभूती भक्तांना महाराजांच्या अनेक वेळा येत असतात। मी आज पाहिल्या, तुमच्याही नजरेत तशा अनेक वेळा आलेल्या असतील। अतिशय सुंदर नियोजन, एक सामाजिक ऐक्य, सामाजिक एकोपा। 4-2 लोक असतातच, त्यांचे मतभेद असतातच, पण मनभेद नसावेत। मतभेदाचं परिवर्तन कधीतरी मत ऐक्यामध्ये झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून आपण मनभेद न ठेवता, मतभेद असतील तर ते गावानं सामंजस्यानं बसून मिटवावेत आणि लवकरात लवकर सर्वांच्या माध्यमातून इथं संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर झालेलं आम्हाला पाहायला मिळावं। सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.